सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं ही एक धनगरी ओवी आपण पूर्वी पार ऐकत आलेलो आहोत. आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे जाऊन प्रोडक्ट्स तयार करायला पाहिजेत. आपले जे उत्पादन आहे त्यातून प्रोडक्ट्स तयार करायला पाहिजेत. त्यातूनच तुम्ही हे मटन लोणचे तयार केले. इथे आपण बघू शकतो इकडे भोकर आणि इथे मटन लोणचे आहे. नमस्कार, मी अनिकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्स म्हणजेच IFE हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक आगळ्या वेगळ्या गोट फार्मवर आलो आहोत. हा गोट फार्म आहे सुंबरान गोट फार्म, तालुका वाई, जिल्हा सातारा येथे, आणि गाव आहे कवटे. बरोबर. आणि सुंबरान गोट फार्मचे जे ओनर आहेत ते पृथ्वीराज चव्हाण सर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. सुंबरान गोट फार्म विषयी तुम्ही अनेक TV चॅनल्सवर, न्यूज चॅनल्सवर पाहिलं असेल. अनेक आगळेवेगळे उपक्रम आहेत ते ह्या गोट फार्मवर होत असतात. आणि गेल्या 10 वर्षापासून पृथ्वीराज चव्हाण सर शेळी पालनामध्ये असेल, गोट फार्ममध्ये असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि खूप मोठा अनुभव हा त्यांच्याजवळ आहे. आज संपूर्ण त्यांच्या या शेळी पालनाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी ह्या शेळी पालनामध्ये एक नवीन त्यांनी काय म्हणू शकतो आपण एक टप्पा जो म्हणतोय एक प्रोडक्ट तयार केलेलं आहे, त्या प्रोडक्टविषयी आपण सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहिजे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. तर सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्स म्हणजेच IFE हे आपल्या चॅनलवर. नमस्कार. तर आपला गोट फार्मचं नाव आहे सुंबरान गोट फार्म. नावातच एक वेगळंपण आहे. तर सुरुवात यापासूनच करूया. सुंबरान हे नाव कसं काय सुचलं आपल्याला? खरं तर सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं ही एक धनगरी ओवी आपण पूर्वी पार ऐकत आलेलो आहोत. पूर्वीच्या काळी धनगर समाज, मेंढपाळ बांधव हे दिवसभर उन्हात, रानात, पावसात आपापल्या शेळ्या मेंढ्या घेऊन डोंगर मालरानाला चरण्यासाठी जात होते. संध्याकाळच्या वेळेला ते सगळे एकत्र यायचे आणि एक वाघीर लावून कुंपण करून आतमध्ये निवाऱ्याला थांबत होते. या वाघीर लावल्यानंतर मधोमध एक शेकोटी पेटवायचे. त्या शेकोटीचे 2-3 प्रमुख उपयोग होते. पहिला होतं ते म्हणजे वातावरणामध्ये उबदारपणा निर्माण होण्यासाठी, जंगली प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे रात्रीच्या वेळी उजेडासाठी. रात्रीचं जेवण उरकल्यानंतर चुलीवरची भाकरी, ठेचा, पिठलं खाल्ल्यानंतर तृप्त मनाने हे आपले मेंढपाळ बांधव, धनगर बांधव कमरेला ढोल बांधायचे आणि त्या शेकोटीभोवती फेर धरून गजान नृत्य करायचे. हे गजान नृत्य करत असताना ते त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी जागृत करायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचे. तर ह्या जुन्या आठवणींना उजाळा देणं, आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाला सलाम करणं, यालाच म्हणतात सुंबरान मांडलं. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे संचित जो ठेवा आपल्याला दिलेला आहे, त्या ठेव्यामुळं, त्यांच्या अनुभवामुळं आपण हा व्यवसाय आनंदाने करतो. सो आपण त्यांना थँक्स म्हणतो, आपण त्यांची पूजा मांडतो, आपण त्यांचं सुंबरान मांडतो. तर शेतकरी मित्रांनो, मी सुद्धा काही पारंपरिक शेळी पालक नाही. पिढीजात शेळी मेंढी पालन हा आमचा व्यवसाय नाही. परंतु आमच्याही पूर्वजांनी काहीतरी चांगलं काम केलेलं असावं म्हणून आज हे सुंबरान मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. अरे वा, नक्कीच खूप छान. सुंबरान नावातच सगळं काही येते. खरंय खरंय. जुन्या सगळ्या चांगल्या आठवणींना उजाळा देणं हा त्याचा मूळ अर्थ. अगदी 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 अगदी. आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी आमचे जे शेतकरी बांधव आहेत, शेळी पालक आहेत, त्यांना आपलं एकदा बॅकग्राऊंड सांगा, आपलं शिक्षण सांगा. आपण एक उच्च शिक्षित आहे, त्याच्या आधी कशी सुरुवात झाली? शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं तर मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथून BSc ॲग्री कंप्लीट केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट बँगलोर येथून ॲग्री बिझनेस अँड प्लांटेशन मॅनेजमेंट कंप्लीट केलं. कॅम्पस सिलेक्शन होऊन एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब सुद्धा केला. आणि 2011-12 पासून पूर्ण वेळ शेळी पालन करतो. 2011 पासून? हो हो.
आता हे किती अवघड होतं, डिफिकल्ट होतं. म्हणजे एक चांगली नोकरी होती, तिथून परत शेळी पालनाकडे मूव्ह व्हायचं. त्यातील आपल्याला काही माहित नव्हतं. यामध्ये तुम्ही आधी अभ्यास केला असेल, कशा प्रकारे याची तयारी केली? खरं तर BSc ॲग्रीचं शिक्षण घेत असताना रावे म्हणून एक अभ्यासक्रम असतो, रुरल ॲग्रिकल्चरल वर्क एक्सपिरियन्स, ओके. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम असं त्याला संबोधतात. त्या अभ्यासाचा हेतू फार चांगला आणि त्यामागची भूमिका ही अभ्यासण्यासारखी. अच्छा. 2.5-3 वर्ष इंडोर जो आपण अभ्यास केलेला आहे, थेरी जी आपण शिकलेली आहे, त्या अभ्यासाचा शेतकऱ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कसा उपयोग करून घेता येईल हा त्याच्या मागचा हेतू. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष 6 महिने त्या शेतकऱ्याच्या घरी निवासी थांबायचं असतं. त्याचा संपूर्ण जीवनक्रम अभ्यासायचा असतो, पीक पद्धत अभ्यासायची असते, त्याच्या अडीअडचणी अभ्यासायच्या असतात आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कसा होऊ शकतो, ह्या दोघांचा एक चांगला संगम म्हणजे हा रावेचा कार्यक्रम असतो. म्हणजे त्यात शेतकऱ्यांपासून सुद्धा विद्यार्थी शिकत असतात आणि विद्यार्थ्यांपासून सुद्धा शेतकरी शिकत असतात. बरोबर. ही दोघांच्या सहकार्यानं चालणारा 6 महिन्याचा तो अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत मी इंदापूर तालुक्यातल्या रुई गावात होतो. ओके. त्या गावातले बहुतांश शेतकरी हे मेंढपाळ आहेत. त्या शेतकऱ्यांचा अभ्यास करत असताना, त्यांच्या शेळी मेंढी पालनाचा, पारंपरिक शेळी मेंढी पालनाचा अभ्यास करत असताना, त्यांचे दैनंदिन दिनक्रम अभ्यासताना एक गोष्ट आमच्या निदर्शनास आवर्जून आली, ती म्हणजे हा व्यवसाय करताना पुढची पिढी हा व्यवसाय करायला आता इच्छुक नाही. अगदी. किंवा पारंपरिक जुन्या व्यवसायापासून नवीन पिढी मात्र दूर जायला लागलेली. तर असं का व्हायला लागलंय याचा आम्ही अभ्यास सुरू केला. हा अभ्यास करताना आमच्या असं निदर्शनास आलं, खरं तर पारंपरिक शेळी मेंढी पालन म्हणजे डोंगर माळ रानाला फिरणं, उन्हातानात, पावसात, थंडी वाऱ्यात, गारठ्यात, अगदी उघड्या माळ रानावर 3 दगडाची चूल मांडून संसार करणं, अत्यंत हालाखीचं आणि खडतर जगणं. जित्राब, शेळी, मेंढी, बकरी विकल्यानंतर पैसे मिळतात, परंतु ते उपभोगण्यासाठी स्थिरता, शांतता, जगण्यातली प्रतिष्ठा, आरोग्याच्या सोयी, शिक्षणाच्या सोयी या सगळ्यांपासनं हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं करत असताना आपल्याला अलिप्त राहावं लागतं. आणि परिणामी बदलत्या जीवनशैलींमध्ये सुद्धा आता ह्या ज्याला आपण आधुनिकतेचं वारं सगळीकडेच फिरायला लागलेलं आहे, त्यामुळं ह्या आधुनिकतेच्या प्रवाहात हा पारंपरिक व्यवसाय मात्र हालाखीचं जगणं असल्यामुळं लांब मागे पडत गेला. आणि म्हणून नवीन पिढी ह्या व्यवसायाकडे यायला नाखुश होती. मग याच्यासाठी करायचं काय, ह्याच्यासाठी उत्तर काय, याचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की बंदिस्त पालन हे त्याचं उत्तर असू शकतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या शेतकऱ्यांना त्याचा सल्ला सुद्धा दिलेला होता. परंतु लोकांना सल्ला देणं सोपं असतं, तुम्ही प्रत्यक्षात ते कृतीत करणं अवघड असतं. कालांतराने ॲग्री MBA कंप्लीट केल्यानंतर ॲग्री इनपुटमध्ये नोकरी सुद्धा केली. परंतु सातत्याने माझ्या मनात एक सल सलायची की आपल्या त्या शेतकरी बांधवांसाठी, पारंपरिक शेळी मेंढी पालन करणाऱ्या असल्या आपल्या बांधवांसाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्याच ओढीतून मी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ बंदिस्त शेळी पालन सुरू केलं. आणि तिथून पुढे जन्म झाला सुंबरान शेळी प्रकल्पाचा. ह्यामध्ये आपण शेळी पालनच का निवडलं? कारण त्या शेतकऱ्यांचा मूळ उदरनिर्वाहाचं साधन हे शेळी मेंढी पालनच होतं. आणि त्याच्यामुळं त्या आपल्या बांधवांसाठी एक दिशादर्शक, एक पथदर्शक उपक्रम आपल्याला करता आला पाहिजे. माझ्या कृतीतनं आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते काम करायचं होतं. आणि गेले 10 वर्षांपासून आम्ही सातत्याने ते करत आहोत आणि त्यातनंच ह्या सगळ्याची सुरुवात झाली. मग ह्यामध्ये जे आपण म्हणतो शेळी पालन करताना, 10 वर्षापूर्वी तर असे काही
सोय नव्हती. मोबाईलवर तुम्ही पाहिलं, यूट्यूबवर पाहिलं शेअर कसं आहे किंवा काय आहे, काही शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले किंवा आता इझिली आपल्याला समजतं की कुठला गोट फार्म कुठल्या जिल्ह्यात आहे, कोणत्या गावात आहे. तिथं मॅपच्या सहाय्याने आपण गेलो. ह्या कोणत्याही सोयी नव्हत्या 10 वर्षापूर्वी. हो हो हो. मग हे किती डिफिकल्ट गेलं. शेड बांधणं असेल, स्ट्रक्चर असेल, शेळ्यांची निवड असेल, किती अडचणी आल्या आपल्याला यामध्ये. खरं तर जवळपास 10 वर्षापूर्वी किंवा त्या आधीचा काळ जो होता तेवढा तुम्ही म्हणताय तसं आजचा इंटरनेट फ्रेंडली किंवा मोबाईल फ्रेंडली नव्हता. त्यामुळं माहिती घेण्यासाठी आम्हाला विद्यापीठं किंवा शिक्षण संस्था किंवा तज्ज्ञांनी जे काही लिखित स्वरूपात मार्गदर्शन केलेलं तेवढंच उपलब्ध होतं. त्यामुळं ते जरी वापरलं तरी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण ते करायला घेतो, स्व अनुभवातनं करायला घेतो, त्यावेळेसच्या अडचणी ह्या पूर्ण वेगळ्या होत्या आणि त्याची उत्तरं सुद्धा वेगळी होती. आणि ह्या वाटचालीत आम्ही त्या सुधारणा करत करत बरोबर आलेलो आहोत. अच्छा. मग यामध्ये पहिल्यांदा जे शेड बांधलं ते शेडची साईज किती होती आणि शेळ्या कोणत्या निवडल्या स्टार्टिंगला? सुरुवातीला आम्ही स्थानिक जातीच्या शेळ्या निवडल्या होत्या. अच्छा. कारण आम्ही अतिपावसाच्या प्रदेशात येतो. हो हो. इथं थंडीचं आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हवेमध्ये आर्द्रता जास्त असते. त्यामुळे स्थानिक शेळ्यांना आम्ही प्राधान्य दिलं. परंतु काही दिवसांमध्ये आमच्या लक्षात आलं की त्यांचा वजन वाढीचा वेग हा अत्यंत कमी आहे आणि म्हणून मग जास्त वजन देणाऱ्या जातींच्या अभ्यासात आम्ही सुरू केला आणि त्यामध्ये आम्हाला आफ्रिकन बोर जात फलटणच्या निमकर ॲग्रिकल्चरल रिसर्च संस्थेतनं ती माहिती मिळाली. बॉम्बे वेटरनरी कॉलेजमधनं सिरोही जातीच्या शेळ्यांसंदर्भात माहिती मिळाली. सो सुरुवातीला आम्ही स्थानिक सिरोही आणि आफ्रिकन बोर ह्या 2-3 जातींवर काम सुरू केलं. पहिल्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही ह्या 3 जातींवर काम केलं. अच्छा. मी ह्यामध्ये असे वाईट पण अनुभव आले असतील. वाईट अनुभवातूनच आज एवढं उभं राहिलेलं आहे. कोणते अनुभव आले? कारण चांगल्या अनुभवांबद्दल सगळे सांगतात. सगळेच सांगतात. खरंय खरंय. खरं तर वाईट अनुभवांची तशी मालिकाच आहे. अच्छा. की ज्यातनं आम्ही शिकत आलो आणि आता आम्ही एका ठाम नियमावर काम करू शकतो. बरोबर. आम्ही सुचवताना सुद्धा शेतकऱ्यांना काही गोष्टी अत्यंत अभ्यासपूर्ण आमच्या अनुभवातनं ज्या लक्षात आल्या त्या सांगत असतो. म्हणजे ह्या वाटचालीत असं आमच्या घरातल्यांचं मत आलं की असं तसं तुम्ही शेळ्या सांभाळतायच, सो आपण बकरीदसाठी का काम करू नये. आणि मग आम्ही सुरुवातीच्या काळात जसा उत्साह असतो तुमच्यात, त्या उत्साहाच्या भरात देवनारच्या मंडईतनं जवळपास 3-4 महिन्याची सिरोही सोजत जातीची पिल्लं आणली. अच्छा. ही पिल्लं आणली आम्ही जवळपास मे महिन्याच्या एंडिंगला. आता इथनं पुढचं जे सांगणार आहे ते ज्याला आपण अनुभवातनं आलेलं शहाणपण म्हणतो ते सांगतो. अच्छा. ऐन उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये आम्ही ती पिल्लं आणलेली होती. इथलं वातावरण उन्हाळा जरी असला तरी थोडा आल्हाददायक आमच्या इथला. बरोबर. मे महिन्याच्या एंडिंग नंतर जसा जून महिना जवळ आला तसं पाऊस आणि पावसाचं सातत्य ह्या पट्ट्यात जास्त आहे. महाबळेश्वर पाचगणीचा इम्पॅक्ट असल्यामुळं पावसाळ्याच्या दरम्यान ती राजस्थानवरनं आणलेली पिल्लं, दुष्काळ किंवा वाळवंटातली पिल्लं, आम्ही इथं अतिपावसाच्या प्रदेशात वातावरणात गारवा, थंडपणा, नुकतेच दूध तुटलेली असतील ती पिल्लं, सर्रास सगळ्या पिल्लांना सर्दी, पडसं, निमोनिया, जुलाब, चाऱ्यामध्ये बदल. तिकडे त्यांना कोरडा चारा जास्त, इथं आल्यानंतर मुबलक प्रमाणात हिरवा चारा, त्याच्यामुळे त्यांना जुलाब आणि बाकीच्या सगळ्या अडचणी. जवळपास तास-दीड तास ह्या सगळ्यांचा औषधोपचार करण्यातच आमचा जात होता. मरतुकही काही प्रमाणात झाली. जवळपास 92,000ची पिल्लं आम्ही विकत आणलेली होती. आणि मी मगाशी सांगितलं तसं सुरुवातीच्या उमेदीच्या ह्याच्यात आपल्याला उत्साह जास्त असतो. उत्साहाच्या भरात त्यांना सातू, शेंगदाणा पेंड, गहू, गोळी पेंड, मक्का भरड, इतर कोणी सांगितलं तर इतर काही मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, हे सगळं दिलं. आणि एवढं करून त्यांचा वजन वाढीचा वेग होता दिवसाला जवळपास 50 ते 55 ग्रॅम पर डे पर हेड. आणि आमचा उत्पादन खर्च त्यावेळेस होता जवळपास एका पिल्लाचा
37 ते 42 रुपये, म्हणजे 40 रुपये खर्च करून आम्ही 50 ग्रॅम वजन वाढ घेत होतो. आणि ऐन पावसाळ्यात श्रावणाच्या सुरुवातीला जी झड पावसाची आमच्या इथे लागते, सलग 3-4 दिवस पाऊस असतो, त्या दरम्यान तर मरतूकच व्हायला लागली मोठ्या प्रमाणात. कारण त्यांचा ताप सातत्याने असल्यामुळं निमोनिया सारखे परिस्थिती निर्माण होऊन मरतूक व्हायला लागले. आणि शेवटी मी माझ्या हाताने त्यांना 35,000 आमच्या लोणंदच्या बाजारात विकलेलं आहे. सो यातनं धडा सगळ्यात महत्वाचा घ्यायचा आहे तो हा, तुम्ही शेळी पालन करत असताना कुठल्या कारणासाठी शेळी पालन करताय हे आपल्याजवळ क्लिअर असलं पाहिजे. शेळी पालन करत असताना प्रामुख्याने 3 विभागात आपण काम करतो. पहिलं आहे मटणासाठी शेळी पालन, मांसोत्पादनासाठी शेळी पालन. दुसरं आहे बकरीसाठी शेळी पालन. आणि तिसरा विभाग आहे जातिवंत शेळ्या मेंढ्यांची पैदास करून ब्रीडिंगसाठी विक्री म्हणून शेळी पालन. आता या 3ही विभागांचे शेळ्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. आपण बऱ्याचदा कसं होतं, जाता जाता कोणीतरी सांगता अरे या जातीची शेळी चांगली आहे आणि म्हणून आपण त्या जातीची शेळी घ्यायला जातो. परंतु आपला हेतू काय आहे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. मटणासाठी शेळी पालन करत असताना आपल्या इथल्या स्थानिक नॉन डिस्क्रिप्टेड किंवा उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याळ या जातीच्या शेळ्या आपण निवडू शकतो. या जातीच्या शेळ्यांना वजन वाढ करण्यासाठी आपण जास्त वजन वाढ देणाऱ्या नरांमार्फत संकर करू शकतो. बकरीदमध्ये काम करण्यासाठी मात्र महाराष्ट्रातल्या जाती न वापरणं जास्त योग्य. त्याच्यासाठी उत्तर भारतातल्या शेळ्या आपण वापरल्या पाहिजेत. सिरोही, सोजत, जमनापरी, बार्बेरी, बिटल या जातीच्या शेळ्या, बोकड आपण सांभाळल्या पाहिजेत. बीजोत्पादनासाठी ज्यावेळेस शेळी मेंढी पालन आपण करू त्यावेळेस शुद्ध जातीच्या, शुद्ध वंशावळीच्या नर आणि माद्यांचं संगोपन आपण केलं पाहिजे. त्यांच्या अनुवंशिक नोंदी ठेवल्या पाहिजेत आणि त्या अनुवंशिक नोंदींवर आधारभूत विक्री व्यवस्था असली पाहिजे. सो सांगायचं तात्पर्य, प्रत्येक विभागानुसार शेळ्यांच्या जाती ह्या बदलत जातात. अगदी बरोबर. जर ब्रीडिंग असेल तर तुम्ही बोर्ड पण चूज करू हो, शकता. अगदी बरोबर. त्यासाठी तुम्हाला एक मोठी व्यवस्था उभी करावी लागेल. हो हो हो, कारण बोरचं सेलिंग होणे खूप. अगदी बरोबर. मुळात बोरचं मूळ जो हेतू होता तो आपल्याला लक्षात आणून देणं ह्या माध्यमातून गरजेचं आहे. फलटणच्या निमकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे स्वर्गीय डॉक्टर BV निमकर यांनी 30-35 वर्षापूर्वी ह्या संपूर्ण शेळी पालनाचा अत्यंत जवळनं अभ्यास केला आणि त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात आलं की वजन वाढ होणं आपल्या स्थानिक जातीच्या शेळ्यांमध्ये हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांचं सुद्धा संगोपन, संवर्धन आणि संशोधन चालू केलं. आणि त्याच वेळेस साऊथ आफ्रिकेतनं जी जास्त वजन वाढ देणारी आफ्रिकन बोर जातीची शेळी आहे त्या ऑस्ट्रेलियातून त्याचे गर्भ आणले आणि आपल्या इथल्या शेळ्यांमध्ये त्याचं प्रत्यारोपण केलं. याचा मूळ हेतू असा आहे की या नरांमार्फत, जास्त वजन वाढ देणाऱ्या नरांमार्फत आपल्या स्थानिक जातीच्या शेळ्यांना संकर करायचा, जे जास्त वजन वाढीव मिळणार आहे आपल्याला. जिथं पारंपरिक शेळी पालनामध्ये स्थानिक जातींमध्ये आपल्याला वर्षाला 20 ते 25 किलो मिळणार होतं, तिथं संकर केल्यानंतर आपल्याला 45 ते 55 किलो मिळतं. सो हे जे वाढीव वजन आहे ते मटणासाठी विक्री करणं आणि त्यातनं आपल्या शेतकऱ्यांना 4 पैसे चांगले मिळणं हा त्याच्या मागचा मूळ हेतू. सो बोर जातीचं संगोपन सुद्धा तुम्ही या कारणासाठी जर केलं तर विक्री व्यवस्थेत फार मोठी अडचण येत नाही. बरोबर. प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. बरोबर. ते पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला हवंय. कारण शेळी पालनामध्ये काम करताना खूप जपून काम करावं, कारण तोटा होण्याचे चान्सेस भरपूर आहे त्यामध्ये. आज जर 100 शेळी पालक ह्यामध्ये उतरत असतील तर त्यातले 90 परत रिटर्न फिरतात, अपयशी होतात. सो एकदम खूप जपून यामध्ये काम करावं, जेणेकरून भरपूर अभ्यास करावा. खरं तर अपयशाची जी कारणं आहेत त्याची जर आपण पृथक्करण केलं तर आपल्याला 3 प्रमुख कारणं दिसतील ह्या सगळ्यांमध्ये
त्यातलं पहिलं कारण आहे की बऱ्याचदा शेतकरी माहिती ऐकतात, वाचतात, बाजारात मटणाचे दर सातत्याने चढतायत, वाढतायत हे लक्षात येतं आणि म्हणून शेळीपालनात आकर्षित होतात. अगदी. किंवा आपण टी व्हीवर ऐकतो बकरीला एवढ्या लाखाला बोकड विकला गेला, किंवा आजकाल जास्त वजन वाढ देणारे चांगल्या वंशावळीचे आफ्रिकन बोर जातीतले नर सुद्धा चांगल्या किमतीला विकले जातात. सो ह्या किमतींना भाळून सुद्धा बरेचसे शेतकरी आकर्षित होतात. आणि बहुतांश वेळा असं होतं की हे आसपासच्या जनावरांच्या बाजारात जात आहेत आणि शेळ्या, मेंढ्या, बोकडं खरेदी करून आणतात आणि शेळी प्रकल्पाची सुरुवात करतायत. कागदावर त्यांनी ते गणित केलेलं असतं. एक शेळी एका वर्षात 2 वेतं, प्रत्येक वेताला 2 पिल्लं, एका वर्षात 4 पिल्लं. 10 शेळ्यांचा प्रकल्प असेल तर निम्मा उत्पादन खर्च, निम्मा नफा. कागदावर हे प्रेडिक्शन फार छान वाटतं, पण वास्तवात ज्यावेळेस त्यांनी ते शेळ्या बाजारातनं खरेदी करून आणतात, बऱ्याचदा असंही निदर्शनास येतं की कमी कालावधीत आपल्याला लवकर नफा सुरू व्हावा म्हणून गाभण शेळ्या सुद्धा शेतकरी विकत घेऊन येतात. खरं तर जनावरांच्या बाजारातनं शेळ्या, मेंढ्यांचीच काय इतर कुठल्याही जनावरांची खरेदी करताना आपल्याला त्यांच्या वंशावळी संदर्भात काहीच माहिती नसते. त्यांचं लसीकरण झालंय का, जंत निर्मूलन झालंय का, शेळी व्याल्यानंतर तिला दूध कमी येतं का जास्त येतं, पिल्लं जास्त वजन वाढ देतात का नाही देतात, काहीही माहीत नसतं आणि आपण अंदाजाने त्या अंधारात उडी मारतो आणि परिणामी तिथं अपयश येण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरं जे अपयश येण्याचं कारण आहे त्यातलं एक सोपं लॉजिक आहे. आपण नव्यानं ज्यावेळेस शेळीपालन सुरू करतो त्यावेळेस बंदिस्त शेळीपालन सुरू करतोय, परंतु बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी मात्र आपण शेळ्या हिंडून फिरून खाणाऱ्या खरेदी करून आणतोय. म्हणजे हे असं झालं की आपल्या गावाकडं लहानाचे मोठे झालेले आपले पालक आपण त्यांना उचलतोय आणि पुण्या मुंबईच्या 500 स्क्वेअर फीटच्या छोट्या घरामध्ये त्यांना थांबायला सांगतोय. ते काही त्या 500 स्क्वेअर फीटमध्ये थांबत नाहीत, ते परत आपल्या गावाकडे जातात. अगदी त्याचप्रमाणे ज्या शेळ्यांना हिंडून फिरून खाण्याची सवय असते त्या बंदिस्ताला प्रतिसाद देत नाहीत. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ज्या शेळ्यांचाच जन्म बंदिस्त प्रकल्पात झालाय, ज्यांच्या 3-4 पिढ्या बंदिस्त शेळी प्रकल्पात लहानाच्या मोठ्या झाल्यात, त्या मात्र बंदिस्त शेळी प्रकल्पाला फार चांगला प्रतिसाद देतात. सो या काही गोष्टी प्राधान्याने चुकत गेल्या शेतकऱ्यांकडून किंवा नवोदित शेळीपालकांकडून आणि तिथं फसगत झाली. तिसरं कारण मात्र अर्थशास्त्राशी संबंधित आहे. बंदिस्त शेळीपालन करत असताना प्रत्येक गोष्टीचा खर्च आहे. तार कंपाऊंड करणं असेल, शेड बांधणं असेल, हिरव्या चाऱ्यावरचा खर्च, आपण स्वतः तिथं काम करतोय किंवा कामगारांमार्फत काम करतोय, कडबा कुट्टी मशीन असेल, हिरवा चारा, सुका चारा, गोळी पेंड, लसीकरण, जंत निर्मूलन, ह्या प्रत्येकाची किंमत ह्या जनावरांच्या उत्पादन खर्चावर येते. एवढं सगळं केल्यानंतर समजा जर आपण पारंपरिक किंवा स्थानिक जातीच्या शेळ्यांचं संगोपन केलं, उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांचं संगोपन केलं, तर वर्षात 20-25 किलोचीच नर वजन वाढ मिळते. आपले पारंपरिक शेळीपालन, मेंढीपालन करणारे जे मेंढपाळ बांधव आहेत, जे हिंडून फिरून चारा खातायत शेळ्या, मेंढ्या, त्यांचं सुद्धा वर्षात 20 ते 25 किलोच वजन होते. सो दोघांचं 25 किलोच वजन होणारे किंवा 20 किलोच वजन होणारे दोन्ही केसमध्ये. परंतु पारंपरिक हिंडून फिरून खाताना त्यांचा उत्पादन खर्च कमी असणार आहे, त्यामुळे तुलनेने त्यांचा नफ्याचं प्रमाण जास्त आहे, आपला उत्पादन खर्च जास्त आहे. सो आपल्याला जर नफ्यात यायचं असेल तर संकरीकरण करणं आणि वजन वाढ मिळवणं हे त्याचं उत्तर आहे. आणि हे आता नजीकच्या काळामध्ये ह्या यूट्यूब सारख्या माध्यमातून, तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांना आता ते लक्षात यायला लागलेलं. अगदी बऱ्यापैकी आपण सगळी माहिती सांगितली. तुमचा एक काय अनुभव आले ह्या 10 वर्षात. आता डायरेक्टली आपण शेअरविषयी माहिती घेऊया. शेअरचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे? तुम्ही 2 शेअर केलेले आहेत, एक डायनिंग शेअर आणि दुसरं बेडरूम. तर खरं कन्सेप्ट बद्दल पण आपण जाणून घेणार आहे. खरं तर सुंबरान शेळी प्रकल्पाचं आमचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते आहे आमच्या शेळ्यांसाठीचं डायनिंग रूम आणि शेळ्यांसाठीचं बेडरूम. शेतकरी मित्रांनो, मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही अतिपावसाच्या प्रदेशात येतो. महाबळेश्वरच्या पासून अवघे
40 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ह्या पट्ट्यात वाई तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त असतं. पावसाळी वातावरणात सातत्याने शेळ्या जर एकाच जागेवर असतील तर खालचं फ्लोरिंग जे आहे ते मलमूत्राने, लेंड्यांनी, मुतारीमुळं सातत्याने ओलं राहतं. बरोबर. अशा ओलाव्यावर बसल्यामुळं मग त्यांना ताप येतो, सर्दी, जुलाब, बाकीच्या सगळ्या व्याधी होतात. दुसरं महत्त्वाचं, सातत्याने जर ओलावा असेल तर गोचिड पिशवांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हे सगळं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आम्ही थोडंसं बारकाईनं ऑब्झर्वेशन चालू केलं की शेळी प्रचंड स्वच्छताप्रिय प्राणी आहे. तिला स्वतःला घाणीत बसायला आवडत नाही, उंचावर बसायला आवडतं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही बारकाईनं अभ्यास केला. सुंबरान शेळी प्रकल्प हा पारंपरिक शेळीपालन आणि आधुनिक शेळीपालन या दोघांचा एक चांगला संगम आहे. हे कसं ते तुम्हाला आवर्जून लक्षात आणून देतो. सुंबरान शेळी प्रकल्पामध्ये 12 तास शेळ्या बेडरूममध्ये असतात आणि 12 तास डायनिंग रूममध्ये असतात. आता खरं तर हे पारंपरिक शेळीपालन आणि आधुनिकतेचा मिलाप कसा आहे ते तुम्हाला लक्षात आणून देतो. आपले जे धनगर बांधव आहेत, शेळी मेंढी पालक बांधव आहेत, जे शेळी पालन पारंपरिक पद्धतीने करतात, जिथं चारा चरतात शेळ्या मेंढ्या तिथं ते मुक्काम करत नाहीत, किंवा जिथं शेळ्या मेंढ्या मुक्काम करतात तिथं ते चारा खात नाहीत. याचा जर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की सातत्याने जागा बदलल्यामुळं खालचं फ्लोरिंग, माती कोरडी राहण्यासाठी मदत होते, ज्यामुळे इतर परोपजीवींना वाढीला पोषक वातावरण मिळणार नाही. मग बंदिस्त शेळी पालनात मर्यादित जागेत हे कसं करायचं? तर यासाठी सुंबरान शेळी प्रकल्पात बेडरूम आणि डायनिंग रूम ह्या 2 वेगळ्या रूम केलेल्या आहेत. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 ते बेडरूम मध्ये असतात आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत डायनिंग रूम मध्ये असतात. डायनिंग रूम मध्ये त्यांना पूर्ण आहार दिवसभर दिला जातो, ज्यामध्ये सकाळी गोळी पेंड, नंतर सुका चारा, ज्वारीचा कडबा, तुरीचं भुसकट, सोयाबीनचं काड दिलं जातं. सकाळच्या वेळेत 12 वाजेपर्यंत त्यांना कोरडा चारा, सुका चारा मुबलक प्रमाणात दिला जातो. उपाशी पोटी तो जास्त खाल्ला जातो. सकाळी सकाळी जर हिरवा चारा दिला तर दुपार नंतर ते सुका चारा जास्त प्रमाणात खाणार नाहीत. दुपार नंतर जसा उन्हाचा पारा चढायला लागतो तसं त्यांच्या पोटात थंडावा गेला पाहिजे, म्हणून मग हिरवा चारा आपण देतो. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा गोळी पेंड दिली जाते आणि त्यांना डायनिंग रूम मधून बेडरूम मध्ये शिफ्ट केलं जातं. आता बेडरूम मध्ये त्यांना चारा दिला जात नाही, पाणी दिलं जात नाही. बेडरूमची व्यवस्था जी आहे त्यामध्ये लाकडाचे पाट ठेवलेले आहेत आणि या लाकडाच्या पाट्यांवर बसण्यासाठी त्यांची चढाओढ लागते. एकूण क्षेत्रफळाच्या 1/3 जागेत लाकडाचे पाट आहेत आणि परिणामी मर्यादित जागेत पाट असल्यामुळे, लाकडाच्या फळ्याचे पाट असल्यामुळे शेळ्यांची चढाओढ लागते. जसं आपण शेअर ऑटो रिक्षात किंवा वडापमध्ये गर्दी करून एकमेकाला चिटकून बसतो, तसे ह्या शेळ्या एकमेकाला खेटून एकमेकाच्या जवळ बसतात. परिणामी त्यांच्या शरीराची ऊब एकमेकाला मिळते. रात्रीच्या वेळेला जसं आपण पडदे, दारं, खिडक्या बंद करून झोपतो तसं याचे पडदे खाली सोडले जातात. त्यामुळे थंड वाऱ्याचे झोत, वेळी अवेळी पाऊस, गारपीट या सगळ्यांपासून त्यांचं रक्षण होतं. या सगळ्याचा परिणाम असा होतो की आतलं टेम्परेचर, शेडच्या आतलं टेम्परेचर, हिटर, बल्ब, शेकोटी काहीही न वापरता आपल्याला हे तापमान 1 ते 1.25 डिग्री सेल्सिअसने वाढवता येतं आणि परिणामी आतमध्ये वातावरण उबदार राहतं. आणि वातावरण उबदार राहिल्यामुळं रवंत करण्याच्या प्रक्रियेतनं जी ऊर्जा निर्माण होते ती सरळ मांस निर्मितीसाठी, वजन वाढीसाठी वापरली जाते, ना की थंडीपासून बचाव करण्यासाठी कुडकुडत ती वेस्ट होत नाही. दुसरा महत्त्वाचा फायदा या पद्धतीचा असा की हे रात्रीच्या वेळेला पूर्ण शेड पूर्ण पॅक बंद असतं. त्यामुळं जंगली प्राण्यांपासून जे हल्ले होतात त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला याचा बचाव करता येतो. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अल्टरनेट एक शेड लोटून कोरडं स्वच्छ असल्यामुळं गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव 0 होऊन जातो. गेल्या 5-6 वर्षात आम्ही इतर परोपजीवी मारण्यासाठी, गोचिड पिसवा मारण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रासायनिक
औषध कीटकनाशक वापरलेलं नाही. या संपूर्ण शेडमध्ये कुठंही तुम्हाला भिंतीचं बांधकाम दिसणार नाही. 2 फुटाची 3 फुटाची भिंत बांधकाम दिसणार नाही. त्याच्यामुळं व्हेंटिलेशन प्रॉपर होत राहतं आणि अमोनियाचा दर्प पूर्ण निघून जातो. अगदी बरोबर. आता आपण संपूर्ण शेड फिरून बघूया. हो हो नक्कीच शेळ्यांविषयी पण माहिती नक्कीच नक्कीच. जेणेकरून एकंदरीत सर्व जे बघताय शेळी पालक त्यांना एकंदरीत माहिती होईल. हो हो. शेतकरी मित्रांनो, हे आहे शेळ्यांचं बेडरूम. याची रुंदी आहे 18 फूट आणि लांबी आहे 36 फूट. याची लांबी ही उत्तर दक्षिण आहे आणि रुंदी ही पूर्व पश्चिम आहे. रुंदी 20 फुटापेक्षा जास्त नको, लांबी तुम्ही कितीही वाढवू शकता. असं केल्यामुळे पूर्वेकडचा सूर्यप्रकाश आणि पश्चिमेकडचा सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणात शेडमध्ये जाऊ शकतो. प्रत्येक 2-3 पत्र्याच्या पानांनंतर जर सूर्यप्रकाश आत येण्यासाठी फायबरचं पान आपण वापरलं तर मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. सुंबरान शेळी प्रकल्पात आम्ही शुद्ध जातिवंत नर माद्यांचं संगोपन करून ब्रीडिंगसाठी सुद्धा त्याची विक्री करत असतो. बकरी ईदमध्ये बोकडांचा फॅशन शो आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे आम्ही मटणासाठी सुद्धा काम करतो आणि त्याच्या पुढे जाऊन मटणाचं लोणचं आम्ही बनवायला सुरुवात केलेली आहे की गेल्या 4-5 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शहरी भागातून त्या मटण लोणच्याला मागणी देखील यायला लागलेली आहे. हे शेळ्यांचं खाद्याचं शेड आहे ज्याला आपण डायनिंग रूम म्हणतो. ह्या शेडची लांबी आहे 60 फूट आणि रुंदी आहे 16 फूट. यात 20 बाय 20चे कप्पे केलेले आहेत आणि एका कप्प्यामध्ये जवळपास 10 ते 15 शेळ्या असतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा बंदिस्त म्हटल्यानंतर फक्त शेळीपालनच आठवतं, परंतु मेंढीपालनसुद्धा बंदिस्तमध्ये फार चांगल्या पद्धतीनं सकारात्मक रिझल्ट देतं. उलट शेळीपालनापेक्षा मेंढीपालन जास्त सोयीस्कर आणि जास्त वजन वाढ देणारं आहे. कमी भांडवली खर्चामध्ये मटणासाठी मेंढीपालन हा एक चांगला पर्याय नव्यानं आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आपले शेड जे आहे ते झाडांच्या मधोमध आहे, याचा काय फायदा होतो? खरं तर हे शेतजमिनीवरच्या बांधावरची झाडं आहेत. नैसर्गिक आदिवासात शेळ्यांना राहायला आवडतं. आम्ही फक्त ती झाडं न तोडता स्ट्रक्चरचं डिझाईन शेळ्यांच्या आवडीनुसार त्यांच्या सोयीनुसार चांगल्या पद्धतीने बांधलं. मित्रांनो, माझी जी हातात बॉटल आहे ती आहे मटण लोणचे. होय, मटण लोणचे. आपण कधी विचार पण केला नसेल की मटणापासून लोणचे पण बनवतात. मटणाचा वापर फक्त आपण दैनंदिन आयुष्यात खाण्यासाठी करतोय, पण मटणापासून लोणचे बनवणारे हे महाराष्ट्रातील किंवा देशातील हा एकमेव फार्म आहे. खरंच काय सांगाल सर, हे आगळीवेगळी कन्सेप्ट आहे मटण लोणचे, याचा मी सुद्धा कधी विचार केला नव्हता. खरं तर आपले शेतकरी उत्पादन घेण्यात अग्रेसरच आहेत, परंतु आपल्या शेतकऱ्यांनीच उत्पादन केलेला आपल्या स्वतःचा माल, शेतीपूरक व्यवसायातली आपले प्रोडक्ट जर आपण त्यामध्येच मूल्यवर्धन केलं, व्हॅल्यू ॲडिशन केलं तर त्याची टिकण्याची क्षमता वाढते. हो, आणि त्याला वाढीव 4 पैसे सुद्धा आपल्याला मिळणं शक्य होतं. आणि याच विचारातून मटण लोणच्याचा जन्म झाला. खरं तर पूर्वीचे राजे सरदार शिकारीला जायचे आणि जे शिकार करून आणायचे त्याचं वर्षभर त्यांना आस्वाद घेता यावा म्हणून लोणचं करायचे पूर्वी. सो मटण लोणचं हे आपले राजा राजवाड्यांपासून सरदारांपासून अच्छा. पूर्वपार चालत आलेलं आहे. अच्छा, फक्त मी मगाशी सांगितलं तसं सुंबरान हा नेहमीच पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम आहे आणि याचाच एक ताजं उदाहरण म्हणजे हे मटणाचं लोणचं अगदी अगदी. की जे किमान 3 महिने नॉर्मल रूम टेम्परेचरला टिकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही, रासायनिक रंग नाहीत, आर्टिफिशियल कलर नाही, तसेच आर्टिफिशियल फ्लेवरसुद्धा नाही. अच्छा. जे आहे ते नॅचरल पद्धतीनं बनवण्याची अत्यंत पारंपरिक घरगुती पद्धत. आणि
अन्न प्रक्रियेतले सगळे नियम पाळून हे मटण लोणचं आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले भारतीय बांधव मागवत आहेत. नक्कीच मी म्हणू शकतो देशातील एकमेव प्रोडक्ट आहे मटणामध्ये मटण लोणचे, असं आपण म्हणू शकतो का? नाही, मटणामध्ये फूड प्रोसेस केलेले भरपूर प्रोडक्ट आहेत, परंतु लोणच्यामध्ये मटण लोणच्यामध्ये सुंबरान मटण लोणच्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर आपल्या फार्ममध्येच उत्पादित केलेल्या बोकडांपासून आपल्या फार्ममध्येच तयार केलेल्या शेळी मेंढी यांच्या नरांपासनं आपण हे मटण लोणचं बनवतो. त्यामुळं ज्याला आपण ट्रेसेबल मीट म्हणतो, आपल्या स्वतःच्याच सुंबरान शेळी प्रकल्पात उत्पादित केलेल्या जातिवंत शुद्ध वंशावळीचे आरोग्याच्या सर्व काळज्या घेतलेले चांगले सशक्त नरांपासनं निर्माण झालेल्या मटणापासूनच हे मटण लोणचं बनतं. हे सुंबरान मटण लोणच्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. अगदी बरोबर. आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे जाऊन प्रोडक्ट्स तयार करायला पाहिजेत. आपले जे उत्पादन आहे त्यातून प्रोडक्ट्स तयार करायला पाहिजेत. त्यातूनच तुम्ही हे मटण लोणचे तयार केले. इथे आपण बघू शकतो इकडे बोकड आणि ते मटण लोणचे आहे. खरं तर याची मागणी प्रामुख्याने शहरी भागात जास्त आहे. अच्छा. विद्यार्थी जे हॉस्टेलला निवासी राहिलेले आहेत किंवा कामानिमित्त जे आपले बांधव इतर शहरांमध्ये स्थायिक झालेले आहेत, सो ते हे वापरत आहेत मोठ्या प्रमाणात. कामावर जाणाऱ्या वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्या हे वापरत आहेत. कित्येक सैनिक आपल्यासोबत जाताना हे घेऊन जात आहेत, कारण नॉर्मल रूम टेम्परेचरला हे 3 महिने टिकतंय. ह्याला प्रिझर्व करून ठेवण्यासाठी कुठल्याही रेफ्रिजरेटरची किंवा इतर कशाचीच गरज लागत नाही. एवढंच काय, परदेशात जे आपले बांधव स्थायिक आहेत ते सुद्धा आपल्या इथल्या त्यांच्या पाहुण्या रावळ्यांमार्फत याची मागणी करत असतात. सो मी म्हटलं तसं ज्यांना ज्यांना मांसाहार करण्याची इच्छा आहे आणि कधीही कुठंही सहज तुम्ही हे घेऊ शकता आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला अत्यंत पारंपरिक चव, शास्त्रशुद्ध बनवण्याची पद्धत, ट्रेसेबल मीठ हे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्याचा संगम म्हणजे सुंबरान मटण लोणचं. नक्कीच नक्कीच नक्कीच. शेतकरी मित्रांनो किंवा जे हे व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी जर सुंबरान मटण लोणचे आपल्याला हवे असेल तर आपण आपली वेबसाईट www.iapstore.com ह्या वेबसाईटवर हे अवेलेबल केलेलं आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुंबरान मटण लोणचे सिलेक्ट करून तुम्ही घरपोच मागवू शकता. यासाठी आपल्याला फक्त आपल्या वेबसाईटवर जायचे आणि इझिली हे ऑर्डर करायचं आहे. सर, एकदम खूप छान प्रोडक्ट आहे. त्याबद्दल आपल्याला इथून पुढे प्रोडक्टसाठी आणि गोट फार्मसाठी शुभेच्छा. अशाच प्रकारे आपण यामध्ये काम करत राहू. त्याबद्दल आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण येथेच थांबवतोय. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.